की भगवद्गीतेमध्ये जे मेन 3 योगा एक्सप्लेन केलेले आहेत, ज्ञानयोगा, भक्तियोगा आणि कर्मयोगा, ते आपण थोडेसे डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. ओके, डीप आहेत थोडेसे ते 3 योगा तुमच्यासाठी. सो ज्ञानयोगा इट्स द फर्स्ट. आपण याआधी पण डिस्कस केलं होतं की वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, त्यानुसार ते त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार ते कुठला पाथ ऑफ योगा फॉलो करणार ते ठरतं. एखादं सरेंडरशिपवाली आणि सॉफ्ट स्पीकिंग जर व्यक्ती असेल तर युजली ती भक्ती योगामध्ये म्हणजे भक्ती योगाचा मार्ग स्वीकारते. आणि असं काही नाहीये की एक व्यक्ती एकच टाईपचा योगा करते. काही जणांमध्ये कॉम्बिनेशन ऑफ योग पण असू शकतं. हा योग म्हणजे आपला रेग्युलर योग नाही. हा योग म्हणजे फिलॉसॉफी, लाईफमध्ये कोणती फिलॉसॉफी फॉलो करतात तो त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी योगाचं सांगतात. ठीक आहे. हा, सो व्हॉट इज ज्ञान आपण बघितलं होतं. ज्ञान म्हणजे टू गेन द नॉलेज. कोणतं नॉलेज रिसीव्ह करायचं तर सेल्फ रिअलायझेशनचं. म्हणजे आपल्या वेद आणि उपनिषदांमध्ये जे नॉलेज आहे ते आपल्याला मिळवायचं आहे, आणि ते मिळवल्यानंतर व्यक्ती जो आहे आतून इल्युमिनेट होतो. टू नो दॅट आत्मन, व्हॉट इज आत्मन, अँड टू नो दॅट वी आर पार्ट ऑफ ब्रह्मन. आणि अजून काही गोष्टी वेद आणि उपनिषदांमधल्या ज्या डीपमध्ये दिल्या आहेत की कसं युनिव्हर्सची निर्मिती झाली वगैरे वगैरे, आणि व्हॉट इज अवर रोल इन दिस. मग हे सगळं जे आहे हे ज्ञान रिसीव्ह करणं आणि ते ज्ञान मिळवून विजडम म्हणजे कम्प्लीट ज्ञान मिळवणं आणि इल्युमिनेट होणं. ओके, जेव्हा रिसीव्ह करतो आपण या प्रकारचं नॉलेज, म्हणजे वेद आणि उपनिषद ऍक्च्युली वाचल्यानंतर आपल्याला काय म्हणू शकतो, आपल्या लाईफमधला त्याचा इम्पॉर्टन्स कळतो. म्हणजे फक्त जे आपण कॉमन मॅनचं लाईफ जगत असतो ना, त्याच्यामध्ये हे स्पिरिच्युअलिटीचं जेव्हा नॉलेज येतं ना, तेव्हा ते आपली दिशा बदलतं, विचार करण्याचं, थिंकिंग करण्याचं. सो त्या टाईपचं नॉलेज सांगितले. नॉट ओन्ली अबाउट सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ रिअलायझेशनकडे जातानाच या सगळ्या गोष्टी आपल्याला नॉलेज हे सगळं मिळत जातं, आणि मग वी मूव्ह टुवर्ड्स सेल्फ रिअलायझेशन. आपण जे पार्ट्स ऑफ योगा पाहिलेत, अष्टांग योग पाहिलाय, चतुरंग योग पाहिलाय हठयोग प्रतिपिकेमध्ये, त्यांच्या सगळ्यांचा शेवटचा जो अंग होता तो समाधीच होता. पतंजली योगमध्ये समाधीपर्यंत आपण पोहोचतो, त्यासाठी आधीचे 7 अंग सांगितलेत. चतुरंग योगमध्ये म्हणजे हठयोग प्रतिपिकेमध्ये आपण बघितलं शेवटी नादानुसंधान आहे. म्हणजे अगेन इट इज अ टाईप ऑफ समाधी ओनली. म्हणजे प्रत्येक आधीच्या स्क्रिप्चर्समध्ये आपल्याला टुवर्ड्स समाधी घेऊन जाणारे 5 सांगितले आहेत. ठीक आहे. सो तेच त्याचं मेन गोल आहे, सेल्फ रिअलायझेशन. देन जर सेल्फ रिअलायझेशन मिळवायचं असेल तर हे 3 जे आहेत हे स्टेप्स आहेत. ओके, कोणकोणते? श्रवण करायचं, मनन करायचं आणि निधिध्यास करायचं. श्रवण म्हणजे सिम्पल लिस्निंग, मनन करायचं म्हणजे कॉम्प्रिहेंड, अंडरस्टँड करायचं, जे तुम्ही घरी गेल्यानंतर सेल्फ स्टडी करता. इथं एकदा एखादा टॉपिक शिकवल्यानंतर घरी गेल्यावर एकतर रेकॉर्डिंग्स ऐकून किंवा अजून बुक्स चाळून तुम्ही जे तुमचे पुन्हा एकदा तो टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करता, दॅट इज मनन. आणि निधिध्यास म्हणजे मेडिटेशन, तो टॉपिक एकतर इम्प्लिमेंट करणं आणि किंवा तो टॉपिक डीप समजून घेणं. या प्रोसेसमधून गेल्यानंतर एखादा टॉपिक जो आहे तो एकदम स्ट्रॉंगली तुमच्या डोक्यात बसतो, म्हणजे तो विसरत नाहीत तुम्ही. सो श्रवण, मनन आणि निधिध्यास. नाव साधना चतुस्तया देर आर 4 मीन्स ऑफ साल्वेशन. ज्ञान योगाने जाणार असाल तर देर आर 4 मीन्स ऑफ साल्वेशन. अगेन साल्वेशन इज मोक्ष. आपल्याला काय आहे, लाईफ, बर्थ, रिबर्थ आणि डेथ या सायकलमधून आपल्याला बाहेर पडायचंय लवकर. म्हणून पण आपण अडकलेलो आहे त्याच्यामध्ये की या जन्मामध्ये जे काही कर्म करतो त्याला संस्कार अटॅच होतात, आणि त्याची फळं भोगण्यासाठी आपल्याला अजून एक जन्म घ्यायला लागतो. आपण आता याच्यातच पुढे आपण बघणार आहोत प्रारब्ध कर्म म्हणजे काय, कर्मयोगमध्ये आज कर्मयोगच बघणार आहोत. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, संचित कर्म म्हणजे काय, तर त्या कर्मांमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो, आणि मग त्याच्यामुळे आपण या सायकलमध्ये अडकून राहतो. जर आपल्याला साल्वेशन, मोक्ष मिळवायचा असेल तर देर आर 4 मीन्स थ्रू ज्ञानयोगा. जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल तर देर आर 4 मीन्स फॉर दिस. आता यावर अजून एक क्वेश्चन विचारतात की कुणी हे जे 4 मीन्स सांगितले ते कोणी सांगितले, तर इट हॅज बीन टोल्ड बाय आदि शंकराचार्य. आणि कुठल्या बुकमध्ये? विवेक चौदामिनी या बुकमध्ये श्री आदि शंकराचार्य टॉक्स अबाउट 4 मीन्स टू डिसिप्लिन, और डिसिप्लिन दॅट विल लीड टू साल्वेशन. ओके, फर्स्ट इज विवेक, वैराग्य. येस, विवेक, वैराग्य, षट्संपत अँड मुमुक्षुत्व. ओके, विवेक इज सिम्पली डिस्क्रिमिनेशन, रिअल आणि अनरिअल मधला फरक.
ओके. वैराग्य इज डिस्पॅशन, दॅट इज डिटॅचमेंट. षटसंपत म्हणजे सहा अशा संपत्ती सांगितल्या आहेत की विच विल टेक यू टुवर्ड्स साल्वेशन. अँड लास्ट वन इज इंटेन्स लॉंगिंग फॉर लिबरेशन. ओके. मोक्षाची प्रचंड इच्छा होणे, दॅट इज मुमुक्षुत्व. प्रत्येक पॉइंट थोडासा एक्सप्लेन केलेला आहे, एकदम शॉर्टमध्ये बघणार आहोत. पहिलीच लाईन फक्त वाचून बघूयात. ओके. विवेका इज द फर्स्ट डिसिप्लिन इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन रिअल अँड अनरिअल. आता मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये सुद्धा परमनंट काय आहे, इम्परमनंट काय आहे. सो युजली परमनंट गोष्टींना निग्लेक्ट करून आपण इम्परमनंट गोष्टींवरती जास्त फोकस करतो. दिखावा करणं, त्या गोष्टींच्या मागे लागणं, किंवा एखादी गोष्ट नष्ट होणार आहे हे माहीत असून सुद्धा अटॅचमेंट खूप ठेवणं. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या अविवेकी. मग विवेक म्हणजे काय, टू डिस्क्रिमिनेट बिटवीन व्हॉट इज रिअल अँड अनरिअल, between what is permanent and impermanent, between self and non-self. The door to higher mind is flung open when there is an awakening of discrimination. सो अल्टिमेटली आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स मुमुक्षुत्व, इंटेन्स म्हणजे लिबरेशनसाठी आपल्याला जर वॉक करायचं असेल तर त्याची पहिली स्टेप आहे विवेक. सो वी शुड नो व्हॉट इज रिअल अँड व्हॉट इज अनरिअल, और व्हॉट इज परमनंट अँड व्हॉट इज इम्परमनंट. ओके. आपल्या लाईफमधलं म्हणते आपण जसं वेद उपनिषदांचं नॉलेज किंवा अध्यात्माकडे जातो तसं आपल्याला डिटॅचमेंट किंवा अध्यात्माचा एखादा पार्ट जर आपण वाचत असू किंवा वेद उपनिषद मधला स्क्रिप्चर्स मधला काही पार्ट वाचत असू तर आपल्याला ते नॉलेज जे आहे हे अट्रॅक्ट करतं. ते नॉलेज हे रिअल नॉलेज आहे, म्हणजे अस्तित्वाचं नॉलेज. ओके. आणि जे आपल्या अवतीभोवती आहे ज्याच्यामध्ये आपण युजली अडकून राहतो ते झालं अनरिअल नॉलेज. त्या गोष्टी नष्ट पावणार आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी जे याच्यातला फरक ज्याला कळतो त्याला विवेकी माणूस असं म्हटलं आहे. ठीक आहे. देन वैराग्य विथ विवेक कम्स ट्रू वैराग्य, डिस्पॅशन. ओके. वस्तूंसोबत अटॅचमेंट ठेवली तर तुम्हाला त्रासच होणार आहे. ठीक आहे. वस्तू आणि व्यक्ती आणि जे इम्परमनंट आहे अशा गोष्टींसोबत अटॅचमेंट ठेवल्यानंतर आपल्याला म्हणजे काय होतं, त्रास होतो. मग त्यासाठी आपल्याला काय सांगितलंय, वैराग्य ठेवायचंय. सो विथ विवेक कम्स ट्रू वैराग्य. वैराग्य इज डिस्पॅशन, डिटॅचमेंट फ्रॉम ऑल द वर्ल्डली ऑब्जेक्ट्स, प्लेजर ऑफ दिस वर्ल्ड अँड इवन हेवन. द वैराग्य दॅट इज बॉर्न आउट ऑफ विवेक इज एन्ड्युरिंग अँड लास्टिंग. ओके. विवेकासोबत जे वैराग्य येतं ते एन्ड्युरिंग आणि एव्हरलास्टिंग असतं. ओके. इट्स सिम्पली डिटॅचमेंट. Now, Shatsampat, the third discipline consists of 6 behavior traits: Shama, Dama, Uparati, Titiksha, Shraddha and Samadhan. Okay? एक थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. Now, Shama is controlling the mind. Okay? And Dama is controlling your external indriyas. शम म्हणजे माइंडला कंट्रोल करणं. तर याच्यात काय हे सगळं रीड नाही करत. यात काय त्यांनी सांगितलंय की एखादा विचार समजा तुमच्या मनामध्ये आला आणि युजली आपलं युद्ध चालू असतं ना डोक्यामध्ये, की मन हे इमोशनल असतं, बुद्धी ही प्रॅक्टिकल असते. मग आपण त्या दोघांमध्ये अडकलेलो असतो की बुद्धी म्हणते एखादी वस्तू घ्यायची की आता नको घ्यायला, नंतर घेऊयात. मन म्हणतं नाही आत्ताच घ्यायची. मग या दोघांमध्ये याच्यात युजली असं सांगितलंय शमामध्ये की एखादा डिसिजन तुम्ही घेतला. ओके. एखादी वस्तू घ्यायची आहे तुम्हाला, तर तुम्ही आधी माइंडच्या फोकसनी पुढे जाल, की माइंडचा कल ऐकून की माइंड म्हणते घे म्हणून पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करायला लागणार आहेत. आणि इनकेस जर तुम्ही बुद्धीचं ऐकलं तर तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यातनं तरुण निघाल. म्हणून याला मनापेक्षा बुद्धीचा कौल इम्पॉर्टन्स सांगितला आहे ह्याच्यामध्ये शममध्ये. का? कारण माइंड जे आहे हे कायम, माइंडला कशाची उपमा दिली आहे तर मंकीची उपमा दिली आहे. कंटिन्युअस माइंड हे उडत असतं एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी. म्हणजे एखादी वस्तू घेतली की माइंड आपलं कंट्रोलमध्ये राहत नाही. आपल्याला त्याच्याहून चांगली किंवा मग आपण एखादी गोष्ट घेतली, आधी एकतर आपण आपल्या फ्रेंडचं पाहून काहीतरी एखादी समजा वस्तू घेतली तर आपल्याला दुसऱ्या फ्रेंडची बघून असं वाटतं ही उगाच घेतली, मी ती घ्यायला हवी होती. सो आपला मनाचा हा एक गुण आहे. ओके. चंचलता हा गुण आहे, त्यामुळं मनाचं ऐकू नये असं याच्यामध्ये सांगितलं. म्हणून मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचंय. ओके. कारण कधीच त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. एक वस्तू घेतली की दुसरी दिसते, दुसरी वस्तू घेतली की तिसरी दिसते. म्हणून आपण विचारायचं आधी स्वतःला प्रश्न की ही जी आपण वस्तू घेणार आहोत ती किती इम्पॉर्टंट आहे, त्याची गरज खरंच आता आहे का, आणि शेवटी कुठं जाऊन हे थांबणार आहे. कारण मनाची जी आता मी चंचलता गुण सांगितला, त्यामुळं जर मनाचंच ऐकत गेलो तर मग सगळ्याच गोष्टी घ्यायला लागतील. ओके. जसं लहान मुलांना असताना आपण शॉपमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना सगळंच आवडतं.
हे घ्या, हे घ्या, हे घ्या, तसं आपल्या मनाचं असतं. ओके, देन दम. दम इज कंट्रोलिंग एक्सटर्नल इंद्रियाज. एक्सटर्नल इंद्रियाज म्हणजे 10 आहेत. ओके, 5 सेन्स ऑर्गन्स आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. ओके, ऍक्शन ऑर्गन आहेत. 5 सेन्स ऑर्गन्स कोणते आहेत? चला सांगा, 5 सेन्स ऑर्गन्स आणि 5 काल जे होते त्यांनी सांगा. कुठे आहेत हे? तन्मयी आहे पण आधी 5 सेन्स ऑर्गन सांगा ना, जे माहिती आहेत ते सांगा. कान ऐकू येत आहे? 5 सेन्स ऑर्गन्स. ऐकू येत आहे का? हा हा. कान, नाक, डोळे, जीभ आणि आपली त्वचा. हा, आता मग त्याच्यात आपण काल 5 कर्मेंद्रिय पण सांगितली होती. कोणकोणती? मला कर्मेंद्रिय जरा कन्फ्युजन आहे की नक्की कोणतं. हा, ज्याने आपण कर्म करतो. आपण काल सांगितलं 5 पैकी जे हात आठवतात ती सांगा. पाय, हा. हात पाय हा. आणि स्पीच, हा वाणी जेनायटल्स आणि ॲनस. वाणी स्पीच जेनायटल, ॲनस, आठवलं. हा, हात आणि पाय ज्याच्याने आपण काम करतो. ओके, येस. सो दम म्हणजे काय सांगितलंय? एक्सटर्नल इंद्रियाजवरती कंट्रोल असणं. ओके, मग ह्या कंट्रोलसाठी शममध्ये अजून तो कंट्रोल येण्यासाठी, माइंड कंट्रोल येण्यासाठी ध्यान, जप, भजन, सत्संग आणि पूजा या गोष्टी करायला सांगितल्या आहेत. प्युरिटी ऑफ माइंड मिळवण्यासाठी या गोष्टींचा म्हणजे लाईफमध्ये इन्क्लुजन असायला पाहिजे. मग असं सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला माइंडवरती कंट्रोल आणणं सहज, सोपं नाही होत पण सहज होतं. ओके, दममध्ये या ज्या एक्सटर्नल इंद्रियाज आहेत त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं म्हणजे दम. मग हे एक सेंटेन्स वाचूया. When on account of tendencies of past lives, desires arise in the mind, these external indriyas will set out to fulfill them. आपल्या मनात एखादी इच्छा तयार झाली, मग पास्ट एक्सपिरियन्स नुसार म्हणजे आधीच्या एक्सपिरियन्स नुसार, तर आपले हे जे 10 इंद्रिय असतात ते ती इच्छा फुलफिल करायला तयार होतात. Even though the mind encourages a person to perform a wicked act, there is a technique that can be employed to overcome the temptation. This is called as dama. जरी आपल्या माइंडवर म्हणजे माइंडच सांगितलंय ना, माइंड आपल्याला एखादं विकेड मनाचा कल घेत आपण गेलो तर एखादं विकेड ऍक्ट किंवा एखादं वाईट कृत्य आपल्याकडनं होऊ शकतं. पण याला हे टेम्पटेशन झालं ना, याला हे कंट्रोल करण्यासाठी देर इज अ टेक्निक अँड त्या टेक्निकला म्हणतात दम. दिस इज कॉल्ड एज दम. इट कम्स फ्रॉम द विजडम गॉट फ्रॉम स्टडिंग द स्क्रिप्चर्स. इथंही तेच सांगितलंय की जर तुम्हाला दम म्हणजे तुमच्या इंद्रियांवरती कंट्रोल आणायचा असेल तर तुम्हाला स्क्रिप्चर स्टडी करणं गरजेचं आहे. इवन हिअर वन हॅज टू युटिलाइज द मेंटल पॉवर टू अचीव द गोल. आणि माइंड आणि इंद्रिय या दोन्ही पैकी काय सोपं आहे कंट्रोल करायला म्हणून सांगितलंय? आपण काल रीड केला. शम सोपं आहे की दम सोपं आहे? स्क्रिप्चर्स मध्येही हेच सांगितलंय की तुमचे जे 10 इंद्रिय आहेत ते सोपे आहेत कंट्रोल करायला दॅन टू कंट्रोल द माइंड. ओके, सो माइंड हे इतकं पॉवरफुल आहे, त्यामुळे त्याला जर योग्य रीतीने आपण चॅनलाइज केलं तर आपण कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी गोष्टी फॉर्म करू शकतो. ओके, दॅट्स वाय माइंड कंट्रोल इज इम्पॉर्टंट. देन उपरती आता हे जे स्पिरिच्युअलच्या गोष्टी आपण सांगतोय किंवा हे सेल्फ रिअलायझेशन कडे आपण जायचं म्हणतोय, तर त्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या काही इम्पॉर्टंट नाही. म्हणजे कॉमन मॅन मध्ये जसं जॉय, ग्रीफ, लाइकिंग, डिसलाइकिंग असतं, त्याच्या फार पलीकडे असणारी जी डिसिप्लिन आहे, थर्ड डिसिप्लिन आहे, दॅट इज उपरती. सो लाईक अ कॉमन मॅन देर शुड नॉट बी स्टेट ऑफ माइंड लाईक जॉय, ग्रीफ. कारण काय होतं, हे सगळे अटॅचमेंट्स आहेत, म्हणजे माइंडला वीक करणाऱ्या गोष्टी आहेत. की एखादी आनंदी घटना घडल्यानंतर एकदम आनंदी होणं आणि दुःखी घटना झाल्यानंतर एकदम दुःखी होणं,
ह्या मनाला चंचल करणाऱ्या गोष्टी आहेत, याच्यापासून किंवा या डुॲलिटीज आहेत. लाइकिंग, डिसलाइकिंग, गुड किंवा बॅड, मे बी सिच्युएशन ऑर समथिंग. प्रेज केलं कुणी की एकदम हुरळून जाणं, आणि कुणी ब्लेम केलं की म्हणजे फार वाईट वाटणं, किंवा त्याचा सूड घ्यायचा डोक्यात ठेवणं आपण, कुणी ज्यांनी दोष लावलाय किंवा ज्यांनी त्रास दिलाय. सो विच अजायटेड अँड अफेक्ट द कॉमन मॅन. या सगळ्या गोष्टी अजायटेड करतात आणि कॉमन मॅनला अफेक्ट करतात. आणि बऱ्याच जणांचं आयुष्य बर्बाद होतं या गोष्टींमध्ये, की अमुक एक व्यक्तीने मला हे केलं, आता मी तिला हेच दाखवतोच करून. सो हे जे आहे हे कॉमन मॅनचे सिम्पटम्स आहेत, की मनात धरून ठेवणं आणि परत नंतर करून दाखवणं, किंवा अख्खं आयुष्य ते एखादी गोष्ट मिळवण्यातच ज्याचा तुम्हाला काही फायदा नव्हता पण लोकांना दाखवण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या खूप पलीकडचं नॉलेज आहे. म्हणजे उपरती होती ना, आपण म्हणतो थर्ड डिसिप्लिन आहे, हे खूप पलीकडचं आहे. दिस कम्स विथ स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस ऑर इंटरलेक्च्युअल इन्क्वायरी वन शुड फ्री फ्रॉम. हे एक पार्ट झाला. आणि दुसरं म्हणजे प्लस या नॉलेजसाठी देर इज वन शुड बी फ्री वन सेल्फ. स्वतःला फ्री केलं पाहिजे फ्रॉम आयडेंटिफिकेशन विथ द कास्ट लाईक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कंडिशन्स लाईक बॉयहूड, यूथ, ॲडल्ट, ओल्ड एज, अँड जेंडर्स लाईक मस्क्युलाईन अँड फेमिनाईन. आपण म्हटलं होतं आत्मन. ब्रह्मनला पण असं जेंडर वगैरे काही नाहीये, तसंच आत्मनचं आहे. आत्मन हे प्युअर आत्मन आहे. त्याच्यावरती शरीर जे आपण एका जन्मासाठी वापरतो, त्या शरीराला या सगळ्या गोष्टी येतात. बॉयहूड, मग ते शरीर यंग आहे की ओल्ड झालंय आता, मग त्याचं एज किती झालंय, मग ते स्त्री आहे की पुरुष आहे, या सगळ्या गोष्टी त्या शरीराशी रिलेटेड असतात. ओके. बाकी जो आत्मन आहे तो सगळ्यांचा सेमच आहे. हा. तर मग त्यासाठी ती ऍक्च्युअल रियालिटी आहे ना. मग त्यासाठी तुम्हाला उपरतीमध्ये या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला लागतात. म्हणजे कास्टिझम वगैरे ते सगळ्याच्या खूप पलीकडे या गोष्टी. या सगळ्या फक्त जन्माला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अटॅच होतात. आपण बघितलं होतं उपाधी, एक टर्म बघितली होती पहिल्या लेक्चरमध्ये. उपाधी म्हणजे फॉल्स आयडेंटिफिकेशन, रॉंग आयडेंटिफिकेशन. अटॅच झालेलं असतं तुम्हाला, की अमुक एक व्यक्ती डॉक्टर आहे, मग आपली बघायची पद्धत त्यांच्याकडे वेगळी होते. अमुक एक व्यक्ती श्रीमंत आहे, अमुक एक व्यक्ती गरीब आहे. सो हे सगळ्या ज्या आहेत ना, या पृथ्वी तलावरच्या दुःख देणाऱ्या गोष्टी ज्या मानव निर्मित आहेत, त्या ब्रह्मनकडून निर्मित झालेल्या नव्हत्या. ओके. सो मग त्या गोष्टींच्या खूप पलीकडे आहे, त्याला म्हणतात उपरती. ओके. आणि देन तितिक्षा इज परबिअरन्स, सिम्पली परबिअरन्स, की आपण म्हणजे एक म्हण फक्त मला आठवती हे सांगण्यासाठी, की समोरच्याने आपल्या समोर जर काटे पसरले तर आपण त्याच्या समोर फुलं पसरायची. ही जी आपली म्हण आहे ते इथे लागू पडते, की ॲटिट्यूड ऑफ फॉरबिअरन्स, माफ करणं, लेट गो. कारण हेच मी आता जे वरती सांगितलं होतं ते, की तुम्ही जर होल्ड केले ते विचार, की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला तर मी त्याला पण त्रास देणार किंवा मी काहीतरी करून दाखवणार, पॉझिटिव्हली घेतलं, पण तरी सुद्धा मॅच्युरिटी तेव्हा असते की जेव्हा कुणासाठी तरी काही करत नाही. ओके. मॅच्युरिटीची जी आपण म्हणतो ना, की मॅच्युअर लोक हा असा विचार नाही करत की काहीतरी करून दाखवण्यासाठी आपल्या स्वतःचा उद्धार करणं किंवा प्रोग्रेस करणं. सो ते प्रोग्रेस करणारा सुद्धा होतं प्रोग्रेस अशा वेळी, पण त्याला एक काहीतरी एक्स फॅक्टर राहतो जो तुम्हाला रॉंग डिरेक्शनला घेऊन जातो. म्हणजे मे बी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, असं आपण मूव्हीजमध्ये वगैरे पण बघतो, की एखाद्या व्यक्तीला त्याच्या गरिबीवरून चिडवलं असेल तर तो श्रीमंत होऊन दाखवतो, पण कुणाला तरी दाखवण्यासाठी तो हे सगळं करत असतो. मग तेव्हा तो एक जो फॅक्टर असतो तो असा राहतो सोबत, की तो कधीही परत खाली येऊ शकतो. सो इथं काय सांगितलंय, तुमचं माइंड कंट्रोल ठेवण्यासाठी आणि स्ट्रॉंग बनवण्यासाठी, तुम्ही ऍज अ व्यक्ती स्ट्रॉंग होण्यासाठी हा फॉरबिअरन्सचा जो गुण आहे तो ऍक्सेप्ट करा. फॉरबिअरन्स म्हणजे म्हणजे माफ करणं. जर कुणाकडून काही तुम्ही दुखावले गेले असेल कुणाकडून, तर त्या व्यक्तीला माफ करणं. विच रिफ्युजेस टू बी अफेक्टेड ऑर पेन वेन अफ्लिक्टेड विथ सॉरो अँड लॉस. When someone injures us, we try to injure them in return. When someone causes us harm, we harm back. Paying evil for evil can never lighten the weight of karma. It will only become heavier. Okay. सो हे जे काही आपण करणार आहोत ते आपल्याला माहिती की काउंट होत असतं. चित्रगुप्त असतो, जो गुप्ततेने सगळं लिहित असतो की काय काय आपण कर्म करतोय, त्याचं ते लिस्ट लिहित असतात आणि त्यानुसार आपल्याला आपली फळं मिळणार असतात. मग अशा प्रकारचे जे काम आहे त्याच्याने कर्म आहे ते आपलं हेवी होणार आहे, लाईट होणार नाहीये. सो इट माइट कॉन्फेअर इमिजिएट रिलीफ अँड कंटेनमेंट. हे असं केल्यामुळे पटकन, म्हणजे जशाच तसं वागल्यामुळे पटकन आपल्याला बरं वाटून जाईल,
बट त्याचे इफेक्ट नंतर आपल्याला सफर करायला लागतात. सो तितिक्षा देअरफॉर इन्स्ट्रक्ट मॅन टू डू गुड टू द पर्सन हू एन्जॉयज हिम. ओके, सी या सगळ्या गोष्टी आहेत, या यायला वेळ लागतात, बट वी शुड ट्राय टू डू दिस. ओके, म्हणजे आपल्या स्क्रिप्चर्समध्येच हे सांगितलेलं आहे, हे काय बाहेरून आलेलं नाहीये, हे सगळं कोणी लिहिलेलं नाहीये. म्हणजे आपल्या स्क्रिप्चर्समध्ये ऋषीमुनींनी तप करून साधना करून या लिहिलेल्या गोष्टी आहेत. ओके, त्यांचा आधीचे ऋषीमुनींचं माहिती आहे ना, 300 आणि 400 वर्षांचं वगैरे आयुष्य असायचं. मग त्यांच्या लाईफ टाईम मध्ये त्यांनी अनुभव घेऊन घेऊन लिहिलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुठेतरी आपण विश्वास ठेवून त्या फॉलो करू शकतो. श्रद्धा, द फिफ्थ अमंग द व्हर्च्यूज टू बी कल्टिवेटेड इज श्रद्धा. श्रद्धा इज सिम्पली फेथ. फेथ इन युअर गुरु, फेथ ऑन युअर स्क्रिप्चर्सवरती फेथ ठेवणं आणि पुढे जाणं. ओके, जसं आत्ता जस्ट मी सांगितलं की गुरु आपले जे ऋषीमुनी जे होते त्यांनी जर हा पाठ सांगितला आहे, जर लिहून ठेवलेला आहे आणि त्यांचा अनुभव त्याला पणाला लावला आहे, तर वी कॅन सिम्पली फॉलो देम. फेथ ठेवून ते सुरू फॉलो करू शकतो. अँड देन समाधान इज कॉन्सन्ट्रेशन. समाधान म्हणजे कंटेंटमेंट. ओके, हे नंतर रीड करू शकता जे काल नव्हते त्यांनी. पण बाकी हे शेवटचे 2 सोपे आहेत, पहिले 4 थोडे अवघड आहेत कळायला, तुम्ही समजून घेऊ शकता. त्याचं एक्सप्लेनेशन म्हणूनच दिलेलं आहे. नाव, मुमुक्षुत्व इज इंटेन्स डिझायर फॉर लिबरेशन ऑर फ्रीडम फ्रॉम द व्हील ऑफ बर्थ अँड डेथ्स. ओके, बर्थ आणि डेथच्या व्हीलमधून म्हणजे चक्रातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडून लिबरेशन मिळावं अशी आतून इच्छा ज्याला होते त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. येस, हेच आहे, तुम्ही रीड करू शकता. सिम्पली मी मेन जे पॉइंट्स आहेत ते सांगितलेत. आता भक्ती योगा हा झाला ज्ञान योगा. ओके, ज्ञान योगा हा सगळ्यात अवघड पाठ आहे, भक्ती योगा हा सगळ्यात सोपा पाठ आहे. ओके, पाठांतरासाठी सुद्धा भक्तियोग थोडासा सोपा आहे आणि ज्ञानयोग अवघड आहे. अवघड म्हणजे ते साधना चतुष्टय एकदा तुम्हाला कळाले की मग दुसरं काही नाही राहत. येस, आपण फास्ट बघूयात. हा समजायला सोपा आहे. व्हॉट इज भक्ती? भज या संस्कृत वर्ड मधून घेतलेला, हे नंतर रीड करा वरचा. भज या संस्कृत वर्ड मधून घेतलेला रूट वर्ड आहे. लव, अटॅचमेंट, फेथ, डिवोशन, प्रेयर. मी सांगितलं ना, प्रत्येक शब्दाचा रूट वर्ड विचारणार तुम्हाला ह्याच्यामध्ये, वायवा नाही, थिअरीमध्ये. त्यामुळे हा रूट वर्ड लक्षात ठेवायचा. जसं योगाचा युज आहे तसं भक्तीचा भज आहे. ठीक आहे. Bhakti is very deep, intense emotion of love of the devotee for the divine, supreme energy. It's a purest, unselfish and most beautiful form of love where the devotee feels connected with God in his or her every breath. The devotee in Bhakti loves God for the sake of love without any fear and selfish expectation. Okay? So मी म्हटलं ना, या काइंड ऑफ कॅरेक्टर्स ज्यांचे असतात ना, की पटकन विश्वास ठेवणं किंवा स्मूथ वर्ड्स असतात आणि सरेंडरशिप असते, अशा टाईपचे जे व्यक्ती असतात ते युजली भक्ती मार्गाचे असतात. ओके, भक्ती योग इज वन ऑफ द 4 पार्ट्स ऑफ योगा लिडिंग टू शेवटची सेकंड लाईन आहे ना, ती वाचती. टू एनलाइटमेंट अँड इज द इझिएस्ट ऑफ ऑल टू मास्टर. हे लक्षात ठेवा, सगळ्यात इझी भक्ती मार्ग आहे, सगळ्यात अवघड हा ज्ञान मार्ग आहे. People who are emotional, loving and devotional mostly follow the path of Bhakti Yoga. Types of Bhakti. सकाम्य आणि निष्काम्य फास्ट घेऊयात. सकाम्य म्हणजे भक्ती करणं. सकाम्य भक्ती इज डिवोशन विथ डिझायर फॉर मटेरियल गेन्स. काहीतरी हवं असेल, ओके, एखादी वस्तू हवा असेल तर कसं आपण नवस करतो की मला हे मिळालं तर मी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेन किंवा अमुक एकच्या टाईपचं नवस, त्या टाईपला म्हणतात सकाम्य, काहीतरी हवं आहे म्हणून. आणि निष्काम्य म्हणजे सिम्पली सरेंडर टू द लॉर्ड. ओके, काही नकोय, फक्त मला छान वाटतं म्हणून आपण देवाची भक्ती करतो, त्या टाईपची भक्ती आहे ती निष्काम्य भक्ती. अपरा आणि पराभक्तीमध्ये अपरा भक्ती ही इमॅच्युअर भक्ती, दॅट इज फॉर बिगिनर्स. म्हणजे मी ज्या देवाची भक्ती करतो तोच देव श्रेष्ठ आहे किंवा आमच्या धर्माचा देवच श्रेष्ठ आहे, बाकीचे धर्मच नाही आहेत, आणि त्यांच्या देवांचा पण रिस्पेक्ट न करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अपराभक्ती. पराभक्ती इज द हायेस्ट फॉर्म ऑफ लव्ह for God, which is pure and without selfish desires. Okay, a devotee loves God for the sake of love and always want to serve the Lord without any expectation. Parabhakti recognizes the transcendental nature of God. काही अपेक्षा न ठेवता आणि दुसऱ्यांच्या धर्मातल्या देवांचा अनादर न करता. देव म्हणजे ती एक कॉस्मिक एनर्जी आहे ना, जी हे सगळं, ज्याच्या अंडर हे सगळं चालू आहे, म्हणजे घडामोडी चालू आहेत युनिव्हर्स मधल्या, त्या
नेचर म्हणजे त्या कॉस्मिक एनर्जीला सरेंडर करणं आणि त्याला मानणं ही झाली पराभक्ती. अपराभक्ती म्हणजे थोडीशी ईश्वर म्हणजे मॅनमेड जे आहेत ना त्या गोष्टींना जास्त अटॅच राहतात किंवा बाकीच्यांचा अनादर करणं ही झाली अपराभक्ती. पण हळूहळू अपराभक्ती ही पराभक्तीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. विचारलं तर विचारतील हे, कारण हे थोडंसं हायर फॉर्म. हा, भक्तीमध्ये भाव इम्पॉर्टंट आहे. कुठल्या भावाने जो डिवोटी आहे तो देवाकडे बघतो किंवा ह्याच्याकडे बघतो, त्याच्या मास्टरकडे बघतो, ते इम्पॉर्टंट आहे. आता शांत भाव मध्ये उदाहरण दिलं आहे भीष्माचं. ओके, शांत भाव इज पीसफुल, देर इज नो जम्प अँड डान्स, इट इज नॉट हायली इमोशनल, हिज हार्ट इज फिल्ड विथ लव्ह अँड जॉय. ओके, भीष्म म्हणजे तटस्थ व्यक्तीचा चेहरा समोर येतो बघा. भीष्म म्हणजे असं ज्याला दुःख होत नाही, सुख होत नाही, त्याला फक्त त्याची जी ड्युटी दिली आहे ती कम्प्लीट करायची असतं, तर तो झाला शांत भाव. दास्यभाव म्हणजे हनुमानाचा जो आहे श्रीरामांसाठी, तो झाला दास्यभाव. सख्यभाव म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्णातला जो कनेक्शन आहे तो झाला सख्यभाव. वात्सल्यभाव म्हणजे यशोदेचा. हे माहिती असून पण की आपलं जे बाळ आहे ते कोणी साधंसुद्धा नाहीये, देवाचा अवतारच आहे, बट तरी सुद्धा त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करून ती मी याची आई आहे आणि मी त्याचं म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत लहान मुलांच्या जसं ते करत असते तसं ती करते. मग तो झाला वात्सल्य भाव. आणि माधुर्य भाव म्हणजे लवर म्हणजे कृष्ण आणि राधा मधलं जे नातं होतं ते झालं माधुर्य भाव. ओके, हे बाकीचं रीड करू शकता मी विथ एक्झाम्पल सांगितलं. नाव टाईप ऑफ भक्ताज. द 4 टाइप्स ऑफ डिवोटीज आर आर्थ, अर्थार्थ, जिज्ञासू अँड ज्ञानी. हे मात्र विचारतात. आर्थ म्हणजे आपण डिस्ट्रेसमध्ये असताना जेव्हा देवाचा धावा करतो की वाचवायला ये म्हणून, किंवा वॉट एव्हर, असं पुरामध्ये अडकलेले व्यक्ती असतील तर ते देवाचा धावा करतात. प्रत्येकाचा आता वेगवेगळा म्हणजे काय म्हणू शकतो आपण विश्वास असतो, मग ते त्यांचा धावा करतात. तर अशा एखाद्या कंडिशन मध्ये अडकलेली व्यक्ती जेव्हा धावा करते तर त्याला म्हणतात आर्तभाव. ओके, आर्तभावाने केले म्हणजे आर्तभक्त. त्यानंतर इथं उदाहरण दिलंय द्रौपदीचं. वस्त्रहरण होत असताना द्रौपदी जसं आर्ततेने मदत मागत असते, तो झाला आर्तभक्त. अर्थार्थ भक्त म्हणजे द सीकर आफ्टर वेल्थ क्रेव्स फॉर मनी, वाईफ, चिल्ड्रन, पोझिशन, नेम अँड फेम. या गोष्टींसाठी काहीतरी इच्छा ठेवून, अर्थार्थ म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून आपण देवाचा धावा करतो, त्याला म्हणतात अर्थार्थ भाव. सुग्रीव आणि ध्रुव त्याचे एक्झाम्पल दिले. सुग्रीव आणि बाली आणि विभीषण आणि रावण यांचं म्हणजे अल्टिमेटली त्यांना सुग्रीव आणि बालीमध्ये बाली जो आहे त्यांनी सुग्रीवचं राज्य आहे ते हडप केलं होतं, मग ते त्याला परत मिळवायचं होतं आणि म्हणून त्यांनी रामाच्या साईडनी लढणं पसंत केलं. विभीषणाचं सुद्धा तेच होतं. लंकेमध्ये राज्य जे आहे रावण तो व्यवस्थित चालवत नव्हतं. ओके, त्यामुळे त्याला ते पुन्हा हवं होतं आणि म्हणून त्यांनी सुद्धा रामाच्या साईडनी युद्ध करून त्यांना ते सिक्रेट सांगितले की रावण कसा मरतो. मग हे सगळं झालं हे अर्थार्थी भक्तामध्ये येतात. जिज्ञासू एन्क्वायरर, ज्याला इच्छा आहे समजून घ्यायची. हु इज डिससॅटिस्फाईड विथ द वर्ल्ड. ओके, जिज्ञासू इज द एन्क्वायरर, ही इज डिससॅटिस्फाईड विथ द वर्ल्ड. There is a void in his life. He always feels that sensual pleasure is not the highest form of happiness, and there is yet pure internal bliss unmixed with the grief and pain, which is to be found within. Okay, हे कॉमन मॅन कडून ही इच्छा असणं हे योगी व्यक्तींना म्हणजे जे स्पिरिच्युअलिटीकडे येतात त्यांचा हा भाव असतो. ओके, जिज्ञासू मग आपण येतो हे जिज्ञासू याच्यामध्ये येतो. ओके, प्रत्येक वेळेस फक्त योगा क्लास करायचं म्हणजे म्हणू शकतो आपण आर्थिक स्थितीसाठी किंवा काहीतरी एखादा साईड बिझनेस करायचा अशा गोष्टींनी नाही. आपण योगाकडे का अट्रॅक्ट होतो त्याचं इथं उत्तर दिलेलं आहे. सो जिज्ञासू इज द एन्क्वायरर, विल कम अंडर दिस टाईप. जिज्ञासू is the inquirer. He is dissatisfied with the world. There is a void in his life. He always feels that sensual pleasure is not the highest form of happiness, and there is yet a pure eternal bliss unmixed with the grief and pain. जिथं आपण स्पिरिच्युअलिटीची सुरुवात होती आपल्या मनातून, ते आपण म्हणतो आणि वी गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दीज थिंग्स विच इज टू बी फाउंड विदिन. मला आतून अशा गोष्टीचा शोध घ्यायचा आहे जो रिमेन अनअफेक्टेड बाय ग्रीफ अँड पेन, अँड विच इज द हायेस्ट फॉर्म ऑफ ब्लिस. ब्लिस म्हणजे एकदम सच्चित आनंद, ब्लिसफुल स्टेट. ओके,
सो त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे, पण जे रोजच्या गोष्टी आहेत त्यातनं मला तो प्युअर आनंद मिळत नाहीये. मला त्यासाठी या वेगळ्या मार्गावरून चालून म्हणजे त्या आनंदाचा शोध मला घ्यायचा आहे. ओके, ही इच्छा होणं म्हणजे स्पिरिच्युअलिटीकडं आपण वळणं. उद्धवा वॉज अ जिज्ञासू. आता हे जे आहेत ना उद्धव वगैरे, हे सगळे भागवत पुराणातले आहेत, तर ह्या स्टोरी आपण नंतर बघूयात. आता तुम्हाला लेवल 2 ला ह्या नाहीच आहेत, भागवत पुराण नाहीये. ही वॉज डिससॅटिस्फाईड विथ द वर्ल्ड अँड गॉट विस्डम फ्रॉम श्रीकृष्णा. दिस इज रेकॉर्डेड इन भागवता. तो इन्क्वायरर म्हणजे जिज्ञासू कळालं, नावावरनच कळत आहे. अँड देन ज्ञानी. देवाला सगळ्यात आवडता भक्त कुठला असतो तो ज्ञानी. द ज्ञानी इज अ मॅन ऑफ नॉलेज हु हॅज अटेंडेड सेल्फ इल्युमिनेशन. ज्यांनी स्वतःनी सेल्फ इल्युमिनेशन अटेंड केलं आहे. सुख महर्षी वॉज अ ज्ञानी भक्त, म्हणजे नॉलेज मिळवलं आहे ऑलरेडी. ओके, he was a Brahmajnani of the highest type. He realized that everything was his own self. He taught the Srimad Bhagavata to Parikshita. Above all these devotee, Gita regards Anay Bhakta, Gunatita Sthitaprajna, whoever in union with the Vishwarup Paramatman loves and serves all. हे सगळं डिटेलमध्ये नका जाऊ, हे 4 टाईप लक्षात ठेवा. ज्ञानी म्हणजे ज्याला सगळ्या ज्ञानाचं म्हणजे सेल्फ रिअलायझेशन झालंय. जसं आपण मगाशी ज्ञान योग बघितला होता, तर ज्ञान योग मध्ये कसं सेल्फ रिअलायझेशन कडे जाणारा तो मार्ग, तो सेल्फ रिअलायझेशन झालेला व्यक्ती असा हा ज्ञानी व्यक्ती. त्याच्या विरुद्ध जिज्ञासू आहे, ज्याला अजून रिअलायझेशन झालं नाहीये पण इच्छा आहे माहिती करून घ्यायची. पण ज्ञानी म्हणजे असा व्यक्ती ज्याने हे सगळं माहिती करून घेतलेलं आहे. ओके, देन नवविधा भक्ती म्हणजे 9 टाईपची भक्ती आहे. सिम्पल आहे, हे वाचून पण कळेल तुम्हाला, पण आपण फक्त एकदा एक्सप्लेन करूया. श्रवण म्हणजे लिस्निंग, ओके, टू द नेम्स ऑफ द नेम्स अँड स्टोरीज अबाउट द गॉड. कीर्तनम चॅन्टिंग. स्मरणम रिमेंबरिंग. पादसेवनम सर्विंग गॉड विलिंगली. अर्चनम वर्शिपिंग. वंदनम प्रेझिंग गॉड सेल्फलेसली. दास्यम सर्विंग गॉड. सख्यम डेव्हलपिंग अ फ्रेंडशिप विथ गॉड. अँड आत्मनिवेदनम सरेंडरिंग वनसेल्फ टू गॉड. सेल्फ रिअलायझेशन ऑर समाधी. ओके, सो या सगळ्या हे जे आहेत 9 टाईपचे नवविधा भक्ती आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारतात की हे भगवद्गीतेत आहे का, तर हे भगवद्गीतेतलं नाहीये. इन श्रीमद भागवत, विष्णू पुराण अँड नारद भक्ती सूत्र इट इज टोल्ड दॅट द फॉर्म्स ऑफ भक्ती आर. हे सगळे जे आहेत हे या 3 बुक्स मधून घेतलेले आहेत, 3 स्क्रिप्चर्स मधून. ओके, आणि अजून एक विचारतात म्हणजे तुम्हाला शेवटी 5 मार्कांसाठी एक टॉपिक सांगतात ना, तुम्ही रेट तयार करू शकता, जे आपण ऑलरेडी पतंजली योगसूत्रातलं मी तुम्हाला मागच्या एक्झामसाठी दिलं होतं. आता तुम्ही नवविधा भक्ती वगैरे पण करू शकता, किंवा तुम्हाला तेही विचारू शकतात नवविधा भक्तीबद्दल सांगाल का काही, तर ह्या पाठ करायच्या गोष्टी. ओके, सोप्या आहेत, त्या पाठ करून घ्या. ओके, सो हे सगळं आपण ऑलरेडी काल बघितलेलं होतं. जे नव्हते त्यांच्यासाठी रिव्हिजन. ना कर्मयोगा व्हेरी इम्पॉर्टंट पाथ, ज्याच्यावरती जास्त फोकस केलाय भगवद्गीतेत ते कर्मयोग आहे. ओके, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे, पण जास्त फोकस हा कर्मयोगावरती. असाही क्वेश्चन विचारतात की जास्त फोकस कशावरती आहे, तर तो कर्मयोगावरती. म्हणजे जास्त जे आहे एक्सप्लेनेशन, फिलॉसॉफी कशाची सांगितलंय, तर कर्मयोगाची सांगितली भगवद्गीतेत. नाव कर्म इज डिराइव्ड फ्रॉम द संस्कृत रूट वर्ड क्रू, मीन्स टू डू ऑर टू ऍक्ट. टाइप्स ऑफ कर्मा. फर्स्ट इज कर्म इज ऍक्शन. अकर्म इज इनॅक्शन अँड विकर्म इज रॉंग ऍक्शन. हे पण फार कॉम्प्लिकेटिंग आहे हा समजण्यासाठी, पण याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. Now, what is karma? Actions. Actions performed in terms of prescribed duties as mentioned in revealed scriptures, Bhagavad Gita, are called as karma. Follow the laws of God, leads to punya and cycle of birth and death. ओके, म्हणजे असं कर्म जी तुमची ड्युटी म्हणून करता तुम्ही. ऍक्शन परफॉर्म इन टर्म्स ऑफ प्रिस्क्राईब ड्युटीज ॲज मेन्शन इन रिव्हील्ड स्क्रिप्चर्स भगवद्गीता आर कॉल्ड ॲज कर्म. तुमची ड्युटी समजून जे तुम्ही करता काम, ते झालं तुमचं कर्म. भगवद्गीतेमध्ये ह्याचं एक्सप्लेनेशन आहे. फॉलोज द लॉज ऑफ गॉड. जे लॉज देवाने आखून दिले आहेत ते फॉलो करत आपण जे काम करतो दॅट इज कर्म. लीड्स टू पुण्य, याच्याने पुण्य मिळतं. अँड बट स्टील वी आर इन सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. ओके, पण ते सायकल कंटिन्यू राहते, याच्याने काही साल्वेशन मिळत नाही. दुसरं आहे अकर्म, दॅट इज इन ऍक्शन. ऍक्शन्स दॅट फ्रीज वन फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ आर कॉल्ड एज अकर्म. पुण्य म्हणजे अति चांगली गोष्ट, चांगले कर्म जे तुम्हाला ह्या सायकलमधून फ्री करतात. ओके, म्हणजे त्याला काही फळ अटॅच होत नाही ज्याच्यासाठी तुम्हाला पुढचा जन्म घ्यायला लागतो.
असं नाहीये. अकर्म इज इन ऍक्शन. ऍक्शन्स दॅट फ्रीज वन फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ आर कॉल्ड ॲज अकर्म. ओके. सो अकर्म हे चांगल्या टाईपचं कर्म आहे. त्याच्या पुढं लागला आहे म्हणून बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की दॅट इज वाईट कर्म. सो ते वाईट नाहीये, दॅट इज गुड कर्म. Now, what is vikarma? That is wrong action. Actions that are performed through the misuse of one's freedom and that directs one to lower life forms are called as vikarma. Leads cycle of birth and death and papa. सायकल ऑफ बर्थ अँड डेथ कंटिन्यू ठेवतं कर्मामध्ये, बट पुण्याकडे त्याचा कल असतो. आणि विकर्म जे आहे, जे रॉंग ऍक्शन म्हणजे तुम्हाला दिलेल्या तुमच्या पोस्टचा, तुमच्या पोझिशनचा रॉंग फायदा घेणं आणि म्हणजे वाईट कर्म करणं. ओके. ऍक्शन्स दॅट आर परफॉर्म थ्रू मिसयूज ऑफ वन्स फ्रीडम अँड दॅट डायरेक्ट्स वन टू लोअर लाईफ फॉर्म्स आर कॉल्ड एज विकर्म. ओके. वाईट गोष्टींना फॉलो करणं किंवा करणं वाईट गोष्टी आयुष्यामध्ये, सो ते झालं तुमचं विकर्म. दॅट इज बॅड, रॉंग ऍक्शन. आणि याच्यामुळे काय होणार आहे, ते बर्थ आणि डेथची सायकल तर कंटिन्यू राहणार आहे, बट टुवर्ड्स पाप. ओके. नाउ काइंड्स ऑफ कर्मास. संचित कर्म, अक्युम्युलेटेड कर्मास, प्रारब्ध कर्म, करंट लाईफ, अँड आगामी क्रियामान कर्म, वर्तमान कर्म, इन्स्टंट डेली कर्मास दॅट इज बिंग क्रिएटेड फॉर द फ्युचर. या तिन्हीवरती क्वेश्चन विचारतात, त्यामुळे हे समजून घ्या. संचित म्हणजे साठलेलं, अक्युम्युलेटेड म्हणजे मागच्या जन्माला तुम्ही जे काही केलेलं आहे ना, जे अजून फ्रुक्टिफाय झालं नाहीये, असं झालं जे आहे ते संचित कर्म. दिस इज द अक्युम्युलेटेड पास्ट ऍक्शन ऑर कर्मास वेटिंग टू कम टू फ्रुक्टिफाय. म्हणजे अजून त्याचं फळ मिळायचंय. म्हणजे असे 10 कर्म तुम्ही करून ठेवलेले आहेत, पण अजून तुम्ही त्याच्या आधीच्या कर्मांचंच फळ भोगताय. आता जे आहे ते त्याच्या पुढचे जे 10 आहेत त्याचे फळ अजून तुम्हाला ह्याच्या पुढे मिळायचे. कळलं? सो ते जे आहे ते झालं तुमचं संचित कर्म. ओके. साठवलेलं कर्म. संचित इज द स्टोर हाऊस ऑफ एव्हरी ऍक्शन यू हॅव एव्हर डन इन ऑल द लाईफ टाइम यू हॅव एव्हर लिव्ड. ह्याच्या आधी जितके जन्म घेतले आहेत त्या सगळ्याचं बोलतोय. ओके. दीज आर all of the unresolved past action waiting to fructify or reach resolutions. ओके. सो जे अपडाऊन्स येतात लाईफमध्ये किंवा म्हणजे साधं उदाहरण आमचे सर कायम सांगायचे की हे डॉग्स जे असतात ना, कुत्री असतात, ती रस्त्यावरची वेगळी असतात आणि एखादं ते पाळतात ना श्रीमंताचे, जे गाडीतनं फिरतात, ते जन्म आलाय कुत्र्याचाच, पण एकाला रस्त्यावरचा आलाय आणि एकाला म्हणजे धुण्यासाठी व्यक्ती, म्हणजे तिला आंघोळ घालण्यासाठी त्या कुत्र्याला वेगळी व्यक्ती, खाण्यापिण्याचं बघण्यासाठी वेगळी व्यक्ती. म्हणजे जरी कुत्र्याचा जन्म आला तरी तो बंगल्यात राहतोय आणि दुसरा जो आहे तो रस्त्यावर राहतोय. हे त्यांच्या आधीच्या कर्मांचं फळ असतं. ठीक आहे. एक उदाहरण मला आठवलं म्हणून सांगितलं, जे आम्हाला सरांनी सांगितलं होतं. सो हे असे संचित कर्म आहेत जे आधी करून ठेवलेले आहेत, पण त्यांचं अजून तुम्हाला फळ मिळायचं, त्याला म्हणतात संचित कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे करंट लाईफ. आता तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहात किंवा तुम्ही आत्ताचं जे लाईफ जगत आहात ते तुमच्या आधीच्या जन्माचं फळ तुम्ही आता उपभोगता आहात. ओके. सो दिस इज द प्रेझेंट ऍक्शन. प्रारब्ध इज दॅट पोर्शन ऑफ पार्ट ऑफ कर्मा विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रेझेंट लाईफ. This is the portion of accumulated karmas that has ripened and appears as a particular problem or particular pleasant situation in present life. सध्या मग तुम्ही जर काही प्रॉब्लेम मध्ये असाल किंवा आनंदात असाल तर ते तुमच्या आधीच्या कर्माचं फळ तुम्ही आता उपभोगत आहात. ठीक आहे ना. आगामी, क्रियमाण, वर्तमान, इन्स्टंट हे सगळे सेमच आहेत. हा, आगामी क्रियमाण कर्म, वर्तमान कर्म, इन्स्टंट डेली कर्मास दॅट इज बिंग क्रिएटेड फॉर द फ्युचर. फ्युचर ऍक्शन्स दॅट रिझल्ट फ्रॉम द पास्ट प्रेझेंट ऍक्शन आर कॉल्ड एज आगामी कर्म. तुम्ही आता जे कर्माचं ऍक्च्युली तुम्ही आता सध्या जे भोगताय ते कर्माचं फळच आहे, पण हे फळ भोगत असताना पण तुम्ही कसे वागत आहात त्यावरती तुमचं फ्युचर ठरणार आहे. फ्युचरचं म्हणजे आता तुम्ही जसं वागताय त्यामुळे तुम्ही कर्म करताय तर त्याला फ्रूट मिळणारच आहे, फळ मिळणारच आहे त्याचं. मग ते जर चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन चांगलं फळ मिळणार आहे, वाईट कर्म करत असाल तर वाईट फळ मिळणार आहे. ओके. ॲज यू अटेम्प्ट टू रिझॉल्व्ह द पास्ट कर्म यू अनअवॉइडेबली क्रिएट न्यू कर्माच. सध्या तुम्ही आधीच्या कर्माचं फळ भोगताय, पण असं नाही की फक्त ते कर्माचं फळ भोगून सोडून देताय. ते कर्माचं फळ भोगत असताना पण तुम्ही नवीन कर्म करताय आणि त्या नवीन कर्माच्या तुमच्या टेंडन्सीनुसार तुम्हाला इथून पुढचे फळं मिळणार आहेत जेव्हा कधी हे फ्रुक्टिफाय होतील तेव्हा.
So as you attempt to resolve past karma, you unavoidably create new karmas that you may or may not be able to resolve in your present life. असे कर्मांची फळं जी तुम्ही या लाईफमध्येच फेडू शकता किंवा नाही फेडू शकत. मग त्यासाठी तुम्हाला नवीन जन्म घ्यायला लागतो. सो इफ यू डोंट रिझॉल्व देम नाव, दे विल गो इन टू द स्टोअर हाऊस टू बी रिझॉल्व इन द फ्युचर लाईफ. ओके, हे इथंच क्लिअर करा. नसेल रीड करा, 2 मिनिटं घ्या आणि रीड करा, पण हे इथंच क्लिअर करा. नसेल कळालं तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया, बट अंडरस्टँड करून घ्या. आहे काही डाऊट? कळालंय? अरे सगळे आहेत ना? हो हो हा, हो आहे. 1-2 मिनिटं हे वाचायला. हो हो, वाचा वाचा. कोमलताई, हा, बोल ना. हे प्रारब्ध कर्म जे तू म्हणाली, म्हणजे हे सांगितलं की दिस इज द पोर्शन ऑफ एक्युमुलेटेड कर्म, like संचिता कर्म. कोणतं? तर मला ते प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे आता तुम्ही जे भोगता, म्हणजे आता जे तुमचं प्रेझेंट लाईफ आहे ते तुमच्या मागच्या कर्मांचं फळ तुम्ही आता जे आहे ते भोगताय. हा, भोगताय म्हणजे म्हणजे ते हा, जे तुम्ही ते करंट लाईफ मध्ये आपण आहात ते आधीचे. अजून ते रिझॉल्व करताना अजून जी कर्म होते हा प्रारब्ध. हा, ते रिझॉल्व्ह करताना आपल्याकडनं अनअवॉइडेबली नवीन कर्म होणारच आहेत. हा हा हा, सो मग त्याची जी आहेत फळं ती पुढे जाऊन हे करायची आपण. हा. ठीक आहे. तसं सोपं आहे. थोडासा नेक्स्ट लेवलला जाऊन तुम्हाला रीड करायला लागतं ते. ठीक आहे, म्हणून म्हटलं आज कॉन्सन्ट्रेशननी बघा, सोपं जाईल. जाऊयात पुढे. कळालं? एक क्वेश्चन विचारू का? म्हणजे मला बरेचदा या गोष्टीवर हा, नाही विचार नाही, करतो. विचारा बिंदास. हा, म्हणजे कधी कधी बरेच विचार करतो. म्हणजे माझ्या मध्ये एक प्रश्न बरेचदा येतो, हे बी चुकीचा असेल प्रश्न. म्हणजे जसं आता हे जे आहे ना प्रारब्ध आहे, म्हणजे हा. आपल्या पाच जी आपण कर्म केली आहेत त्याच्याबद्दलच. त्याच्याबद्दल आपण, मग मला कधी कधी मनात विचार येतो, बाबा आपण जी गोष्ट अगोदर केलेली आहे त्याची फळं आपण तेव्हाच का नाही भोगली? म्हणजे असं का, म्हणजे आता आपण जी फळं भोगतोय म्हणजे आपल्याला काय वाटतं, बाबा मी काय केलं मला माहितीच नाहीये. म्हणजे कधी हा. कधी मी गुन्हा केलाच नाहीये हा, आणि मला हा. गुन्हाच माहिती नाही आणि मला शिक्षा झाली. पण ते म्हणजे तसंच आहे ना. हा, तेच तर हा सर्कल आहे. तेच तर हा सर्कल आहे. हा, माहित नाहीये, पण एक आहे आपल्या हातात की आपण आता चांगलं करू शकतो. हा आता चांगलं पुढे कर, पण कधी जाऊन आज बाबा म्हणजे मला माझा गुन्हाच माहिती नाही आणि मला शिक्षा झाली. कारण ते एका लाईफ पुरतं हे नाहीये ना. तसं नाहीये या लाईफ मधलं, या लाईफ मध्ये संपतं तसं नाहीये. आता नाही मिळणार, पण कधी जाऊन मिळेल, पुढे जाऊन मिळेल. तेच ना, आता मी ते उदाहरण दिलं कुत्र्याचं, ते खरंच मला इतकं पटलं तेव्हा, म्हणून माझ्या डोक्यात राहिलं म्हणून मी सांगितलं. जन्म कुत्र्याचा आला आहे आधीच्या ह्याच्यावरून, पण तो कुत्रा होता तो चांगल्या फॅमिली मधला, आणि रस्त्यावरची भटकी कुत्रे, त्यांना काय एवढं खायला प्यायला मिळत नाही.
तर त्यांनी आधी जी कर्म केली असतील ती चांगली असतील म्हणून त्याला व्यवस्थित एक जण खायला घालणारा, एक जण आंघोळ घालणारा, एक जण म्हणजे चांगल्या ठिकाणी फिरायला वगैरे नेणं, त्यांचं वॅक्सिनेशन वेळेवरती होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणजे वाट्याला आहे. जया मॅम काही बोलायचं का? मला मग हेच सांगायचं होतं यांना की आपण आता जे पास्ट ह्याची कर्म भोगतोय, म्हणजे आपल्याला तुम्ही जसं म्हणालात की मी काय केलं होतं माहिती नाही पण मला शिक्षा मिळतीये अशा ह्याच्यात. पण आता जे आपण त्या ह्याने आपल्याला जे माहितीये की हे आपण प्रारब्धाचे भोग आहेत आणि ते भोगतोय, अगदी चांगले वाईट असं भोग म्हणजे वाईटच असंच असतं जनरली किंवा तर ते भोगतोय. पण त्यामुळे आपण कसं होतं की आता ठीक आहे, आता जसं आता आपल्याला माहितीये की मग या ह्याच्यात आपण चांगलं करावं, चांगलं केल्याने मग आपला जन्म मृत्यूचा फेरा चुकेल, हे होणार आहे. त्यामुळे आता जे आपण जे भोगतोच आहे नक्कीच अगदी, आणि त्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायला मग आपण त्याच्यापासून धडा घेतोय की हे आपण भोगतोय, माहिती नाहीये तरी आपल्याला शिक्षा आहे. शिक्षा मीन्स असं आपण हे म्हणजे भोगतोय एक प्रकारचं. तर त्यामुळे आपण ह्याच्यातनं म्हणजे चांगला सीख घेतो की आपण मग आता या चालू जे मिळालेलं आहे आयुष्य त्याच्यात चांगली सत्कर्म करायची, म्हणजे मग आपला हा जन्म मृत्यूचा फेरा चुकेल असं असं असेल असं म्हणजे नाही, हे अनुभवच आहेत, हे अनुभवच हा आहेत. कोणी आता त्याच्यात गेलेलं नाहीये ऍक्च्युली. त्यामुळे हा आपण हे अनुभवानेच सांगू शकतो की जनरली हेच म्हटलं जातं की ठीक आहे मग आता तुम्ही चांगले वागा अशा ह्याच्यात. बरोबर आहे, बरोबर आहे. निष्काम कर्म सांगितलेत ना, जर या येस येस. फेऱ्यातनं बाहेर पडायचं असेल तर निष्काम कर्म सांगितलेत पुढे. ठीक आहे. चांगला प्रश्न आहे महेशचा. ओके, चलो पुढे जाऊयात. येस, द्या पुढे. Now, agami karma are divided into two types, arabdha karma and anarabdha karma. Began understanding or sprouting, anarabdha karma not commenced. For example, of two thieves, one get caught, other escapes. So, आरब्ध कर्म आता आपण जे याच्या आधीच्या स्लाइड मध्ये बघितले होते ना, शेवटचे जे क्रियामान कर्म वगैरे आहे, आगामी, क्रियामान, वर्तमान, इन्स्टंट डेली कर्मस दॅट इज बिंग क्रिएटेड फॉर द फ्युचर साठी जे क्रिएट होतात. मग त्यामधले दोन टाइप्स आहेत, आरब्ध आणि अनारब्ध. आरब्ध बिगॅन अंडरस्टँडिंग और स्प्राउटिंग, ज्याची फळं सुरू झाली आहेत, ओके. आणि अनारब्ध कर्म नॉट कमेन्स येट, ओके. त्यापैकी दोन थीव्स, ते एक उदाहरण सांगतात की दोन चोर आहेत, ओके. मग एक पकडला गेला आणि दुसरा निघून गेला. तर वाईट कर्म दोघांनी पण केलं होतं, पण एकाचं लगेच फ्रुक्टिफाय होतंय आणि एकाचं राहिलंय, ते पुढे जाऊन फ्रुक्टिफाय होणार आहे. सो असं नाहीये की तो वाचला म्हणून, तो वाचला नाहीये, त्याला त्याचं फळ मिळणार आहे पण पुढे जाऊन मिळणार आहे, ओके. सो हे ते दोन टाइप्स आहेत, हे लक्षात ठेवा. टिनेट्स ऑफ द लॉ ऑफ कर्मा. टिनेट्स ऑफ लॉ ऑफ कर्मा, एक मिनिट. टिनेट्स ऑफ लॉ ऑफ कर्मा. एनिथिंग डन बाय बॉडी, माइंड, इंटलेक्ट for seeking happiness will amount to karma. There has to be a doership. Intention less action is not karma. Snoring. Mistakes occurred unintentionally are forgiven. Now tenets of law of karma हे भगवद्गीतेतलं. Anything done by body, mind, intellect for seeking happiness will amount to karma. त्याच्यामध्ये देर हॅज टू बी अ डुअरशिप. करणारा आणि इंटेन्शन या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. इंटेन्शन लेस ऍक्शन इज नॉट कर्मा, ओके. चुकून झालेलं जे आहे म्हणजे स्नोरिंग, हे कुणाला त्रास देण्यासाठी होत नाही पण चुकून झालेलं आहे, तर इट इज नॉट कर्मा, हे कर्माच्या अंडर येत नाही. मिस्टेक्स ऑकर्ड अनइंटेन्शनली आर फॉरगिवन. चुकून झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉरगिवन होतात, म्हणजे त्यांना माफ केलं जातं. ना एव्हरी कर्मा हॅज कर्मफळ. म्हणजे हे काही आपल्या भगवद्गीतेतले लॉ ऑफ कर्मामधून सांगितलेले लॉज आहेत. प्रत्येक कर्माला कर्मफळ असतं. म्हणजे अगदी आपण काही केलं तरी कर्मफळ मिळतं म्हणून बसूनही राहू शकत नाही. बसून राहिलेलं पण कर्मच पकडलं जातं आणि त्याला कर्मफळ मिळतं. म्हणजे आपण म्हणतो ना की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हे असतो. सो तसं आहे ते की शांत बसून सुद्धा आपण चांगलं कर्म करते असं नाही म्हणू शकत. जर जिथं गरज आहे तिथं तुम्ही ऍक्ट नसाल करत तर तेही तुम्हाला कर्मामध्ये पकडलं जातं आणि त्याचंही फळ मिळतं तुम्हाला. म्हणजे मे बी वाईट किंवा चांगलं जे असेल. रिझल्ट आर नथिंग बट कर्मा इन अनदर फॉर्म, ओके.
देर हॅज टू बी अ कॉज ऑर इफेक्ट. जे रिझल्ट आहेत ना, इज नथिंग बट कर्मा इन अनदर फॉर्म. जे कर्म जे तुम्ही जे काही कर्म केलं आहे, गुड ऑर बॅड, त्याचे जे काही रिझल्ट तुम्ही आता भोगताय किंवा आता आहात, तर ते पण नथिंग बट कर्म इन अनदर फॉर्म. सो ही सायकलच आहे. यातनं सुटायचं असेल तर निष्काम कर्म हे एकच सांगितलेलं आहे. आणि त्यातनं पण एक आपण म्हणू शकतो की महेश, हे सगळं लोकांना कळत नाही, हे सगळं माहिती नसतं. आपल्या नशीब आहे की आपल्याला माहिती पण पडतंय की इथून पुढे मला कसे कर्म करायचे किंवा कुठल्या इंटेन्शननी कर्म करायचे. इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा एक बॅकग्राऊंड असायला लागते आधीच्या जन्मामधली. ओके, हे मी जितके गुरु झालेत माझे, आता जवळजवळ 15 ते 20 गुरु झालेत, प्रत्येकाकडनं मी जे नॉलेज घेतलेत, प्रत्येकाच्या तोंडात हेच वाक्य असतं की नक्की. आधीच्या कर्मांमध्ये तुमचा स्पिरिच्युअल बेस होता, म्हणून तुम्ही अट्रॅक्ट झालाय हे नॉलेज घेण्यासाठी. असं. हा जया मॅम बोला. बोलायचं काही? नाही नाही, हेच बोलायचं होतं. तेच ना. टाइम अँड मॅनर ऑफ रिझल्ट विल डिफर. आता रिझल्टचा वेळ, एखादं फळ आता फ्रुक्टिफाय होईल, आधीचं एखाद्या नंतर फ्रुक्टिफाय होणार असेल, मग त्याचा टाइम आणि मॅनर कुठल्या प्रकारे फ्रुक्टिफाय होणार आहे ते रिझल्ट वेगवेगळे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल भीष्म ऑन ॲरोज. ओके, भीष्म वगैरे जे आहेत हे अन्यायाच्या बाजूनी, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध होते, अन्यायाच्या बाजूनी होते. ओके, सो म्हणून त्यांना जे आहे हे होणारच होतं, म्हणजे हे रिझल्ट मिळणारच होतं. वस्त्रहरणाच्या वेळेस पण त्यांनी मदत नाही केली. इवन कर्णाचं पण तेच झालं की वस्त्रहरणाच्या वेळेस तो बघू शकला नाही आणि तो निघून गेला. पण निघून गेला हे चूक केली. त्यांनी थांबायचं होतं आणि हे थांबवायचं होतं जे चाललंय समोर ते, कारण दॅट वॉज नॉट गुड ना. वस्त्रहरण ही गोष्ट चांगली नाहीये, तर त्यांनी कुठंतरी बोलणं गरजेचं होतं. पण फक्त त्यांनी मैत्री केली होती दुर्योधनासोबत, किंवा दुर्योधनाने त्याला मदत केली होती, त्याला अर्जुनाच्या लेवलचं त्याला हे दिलं होतं, काय म्हणू शकतो आपण, रिस्पेक्ट दिला होता, जो आधी यांनी रिस्पेक्ट नव्हता दिला. परत द्रौपदीने कर्णाला आधीच सारथी पुत्र म्हणून नको म्हणून सांगितलं होतं. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या फ्रुक्टिफाय होतात, म्हणून तिला हसली होती, म्हणून तिला ते वस्त्रहरणाला म्हणजे जावं लागलं सामोरं. दुसरं, वस्त्रहरण होत असताना कर्ण जो आहे तो समोर होता पण काही करू शकत नव्हता. बाकी त्याचे वाईट गुण काहीच नव्हते, पण त्याचं फळ त्याला मिळालं की त्याला अर्जुनाच्या हातून, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये माघार घ्यायला लागली किंवा त्या ह्याच्यात त्याचा मृत्यू झाला त्या कुरुक्षेत्रावरती. आणि भीष्म जे आहेत ते काही तटस्थ होते, काही बोलत नव्हते. त्यांनी त्यांची कर्म पण चांगली केली होती, पण अन्यायाच्या बाजूने उभे राहिले होते म्हणून. ना, इंटेन्शन ऑफ कर्मा कॉज डिसाइड्स टाइप ऑफ इफेक्ट. डॉक्टर और मर्डरर, इंटेन्शन पण महत्वाचं आहे. ओके, डॉक्टरच्या पण हातात सुरी असते किंवा ते स्काल्पेल असतं, आणि मर्डरच्या हातात पण सुरी असते, पण दोघांचं इंटेन्शन वेगळं आहे. पुन्हा डॉक्टरमध्ये हे आपण सगळं, मला वाटतं आपण याच्या आधी हे जेव्हा 5 बघितले होते तेव्हा बोललेलो आहोत की डॉक्टर पण चांगला इंटेन्शननी करत असेल तर ठीक आहे. डॉक्टरांमध्ये सुद्धा, म्हणजे आपण सगळ्याच याच्यामध्ये भ्रष्टाचार बघतोय सगळ्याच एरियामध्ये. मग हे जर हा मिसयूज जर करणारा डॉक्टर असेल त्याच्या पोझिशनचा, की विश्वास ठेवून जर एखादी व्यक्ती सर्जरीसाठी येते, तर काही गरज नसताना तितकीच सर्जरी करणं किंवा किडनीज काढून घेण्याचे वगैरे प्रकार पण घडतात. त्यामुळे असंही नाही की डॉक्टर करतात ते चांगलं आहे, तुमचं इंटेन्शन कसं आहे तेही बघतात. मग त्यानुसार इंटेन्शन ऑफ कर्मा कॉज डिसाइड्स टाइप ऑफ इफेक्ट. ओके, आता याच्यासाठी एक उदाहरण दिलं होतं सरांनी, की मग असं समजा घटना घडली की एखादी व्यक्ती बुडतीये पाण्यात, म्हणून आपण तिला वाचवायला गेलो, म्हणजे फक्त एक हे करा, इमॅजिन करा, पण आपलं वजन पडलं म्हणून ती बुडून मेली. म्हणजे तुम्ही गेला तर चांगल्या इंटेन्शननी, ठीक आहे, मदत करायला गेला होतात, पण सिच्युएशन अशी झाली की तिला वाचवण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे डायरेक्ट तिच्यावरती पडला किंवा असं काहीतरी झालं की ती व्यक्ती गेली, म्हणजे डेथ झाली तिची. तर मग असं जे कर्म आहे ते मिश्रित कर्मामध्ये जातं. ओके, इंटेन्शन तुमचं चांगलं होतं पण तुमच्याकडून चूक पण झाली. ओके, हे जातं मिश्रित कर्मामध्ये. हे फक्त याच्यामध्ये येत नाही की इंटेन्शन लेस ऍक्शन इज नॉट कर्मा. मदत करायला गेलात पण हे अनुभव सांगितलेत, ज्यांनी स्क्रिप्चर्स रीड केलेत ना त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेत. मिश्रित कर्म असू शकतं, हेही फिक्स नाही की हेच मिश्रित कर्म, असं कुठं लिहिलं नाहीये. ह्याच्यात फक्त लॉज दिलेत, ते आपण फॉलो करायचे. ओके ना, डुअर ऑफ द ऍक्शन अलोन इज द एक्सपिरियन्सर ऑफ द रिझल्ट. कॉज इफेक्ट रिलेशनशिप, जो करणारा आहे त्यालाच रिझल्ट मिळतो, इज द एक्सपिरियन्सर ऑफ द रिझल्ट. ओके, सो हे काही लॉज आहेत, अजून पण असणार आहेत.
सो हे लॉज लक्षात ठेवायचे आहेत. अजून पण असणार आहेत, निष्काम कर्म वगैरे यायचे अजून पुढे. ओके, सो कॅन कर्मा बिकम अ मीन टू लिबरेशन. हे तुमच्यासाठी श्लोक इम्पॉर्टंट नाहीये, तर आपण फक्त रीड करूया. दोज हू डेडिकेट देअर ऍक्शन टू गॉड और ब्रह्मन अबंडिंग टू ऑल अटॅचमेंट रिमेन्स अनटच्ड बाय द सीन जस्ट ॲज अ लोटस लीफ इज अनटच्ड बाय द वॉटर. पाण्यामध्ये राहून सुद्धा कमळाचं पान जे आहे ते इट रिमेन्स अनटच बाय द वॉटर. त्याच्यावरती पाण्याचा थेंबही राहू शकत नाही, तो असं निथळून खाली येतो आणि ते पान जे आहे ते कोरडं राहतं. अशा प्रकारे दोज हू डेडिकेट देअर ऍक्शन टू ब्रह्मन, ते त्यांचे जे ऍक्शन आहे ते ब्रह्मनला डेडिकेट करतात. जसं आपण सरेंडरशिप करतो, म्हणजे आपण क्लास संपल्यानंतर पण सरेंडर करतो, जी काही आपण प्रॅक्टिस केली आहे ती ब्रह्मनला. सो व्हॉट एव्हर वी डू, तर आपण युजली आपण चांगली कामं करायला लागतो. ओके, म्हणजे वाईट कामांपासून लांब राहतो, की जे माझ्याकडनं होतंय ना ते माझ्याकडून ती व्यक्ती जी आहे ना वर बसलेली किंवा ती जे ब्रह्मन आहे ना ते माझ्याकडून करून घेत आहे असं म्हटलं की त्यातनं आपलं इगोइझम जो आहे तो बाजूला जातो. ओके, पण म्हणून वाईट काम करण्याला आपलं रिस्ट्रिक्शन येतात, कारण प्रत्येक वेळेस आपण देवाचं नाव घेतो की आपला ज्याच्यावरती विश्वास आहे अशी जी आहे शक्ती, ती शक्ती माझ्याकडून हे करून घेत आहे असं म्हटल्यानंतर हळूहळू हळूहळू वाईट कर्म कमी होऊन चांगल्या कर्मांमध्येच आपण विश्वास ठेवायला लागतो. अबंडिंग ऑल अटॅचमेंट पासून लांब राहून रिमेन्स अनटच्ड बाय द सीन, जे काही होतंय त्याच्यापासून अनटच राहायचं असेल तर बी लाईक द लोटस लीफ सारखं आपलं कर्म राहतं की आपण करतो पण अनटच्ड राहतो. ओके, कधी जर आपण सगळे जे ऍक्शन्स आहेत ते डेडिकेट करतो ब्रह्मनला किंवा गॉडला. ओके, कर्म कॅन बिकम अ कर्म योग थ्रू निष्काम कर्म. निष्काम कर्म इज द सेंट्रल मेसेज ऑफ भगवद्गीता. निष्काम कर्म मीन्स ऍक्शन विदाउट डिझायर और वर्क विदाउट मोटिव्ह. ओके, सो निष्काम कर्माला फार इम्पॉर्टन्स दिला आहे. सेंट्रल मेसेज ऑफ भगवद्गीता जो आहे, म्हणजे एक जर आपल्याला काहीतरी त्यातनं भगवद्गीतेतनं उचलायचं असेल कर्माबद्दल तर ते आहे निष्काम कर्म. इट मीन्स ऍक्शन विदाउट डिझायर. आपण म्हणतो ना फळाची अपेक्षा नाही करायची आणि काम करत राहायचं, वर्क विदाउट मोटिव्ह, तर ते जे आहे त्याला म्हणतात निष्काम कर्म करणे. आणि हे जे आहे हे अशा कर्मांचे तुम्हाला फळ म्हणजे हे जे कर्म आहेत ते काउंट होत नाही, हे कर्म हे ते डायरेक्ट डेडिकेट होतात देवाला. ओके, मग तुम्हाला जे आपल्याला जे साल्वेशन हवं आहे तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर निष्काम कर्मावरती फोकस करायचं. यू हॅव, हे आता आपल्याला माहिती कर्मण्येवाधिकार असते. सो यू हॅव अ राईट टू परफॉर्म युअर प्रिस्क्राईब ड्युटीज बट यू आर नॉट एंटायटल्ड टू द फ्रुट्स ऑफ युअर ऍक्शन्स. नेवर कन्सिडर युअरसेल्फ टू बी द कॉज ऑफ रिझल्ट्स ऑफ युअर ऍक्टिव्हिटीज नॉर बी अटॅच टू द इनॅक्शन. ओके, तुम्ही जे करताय प्रिस्क्राईब ड्युटीज आहेत ते करणं तुमचा भाग आहे. यू आर नॉट एंटायटल, पण त्याचे फळांची अपेक्षा करणं तुमचं काम नाहीये. तुम्हाला जे ड्युटी करायला दिली आहे ती करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला तुमच्याकडून जे चांगल्या गोष्टी होत आहेत किंवा जे रिझल्ट होत आहेत तुमच्या कामाचे ते माझ्यामुळेच झालं आहे असंच कन्सिडर करू नका. आणि म्हणजे प्रत्येक कर्माला काहीतरी ऍक्शन आहे म्हणून काहीच कर्म नाही करायचं असंही करू नका. इनॅक्शन पण करू नका. नॉट बी अटॅच टू द इनॅक्शन. ओके, सो कर्म करत राहणं आणि फॉर द सेक ऑफ ड्युटी करत राहणं आणि त्यातनं त्याच्या फळाची अपेक्षा न करणं आणि निष्काम कर्म करणं, या प्रकारची कामं करत राहिलो तर साल्वेशनकडे जायचा मार्ग सोपा होतो. हे सगळं आपण बघितलेलं आहे. समत्वम योग उच्चते, हे दोन्ही आपण डेफिनेशन ऑफ योगामध्ये पाहिलेत. Be steadfast in the performance of your duty, O Arjun, abandoning attachment to the success and failure. Such equanimity is called as yoga. समत्वम कशामध्ये? सक्सेस आणि फेल्युअर दोन्हीमध्ये समत्व ठेवणे याला म्हणतात योग. ओके, सो दोन्ही कंडिशन मध्ये सेम दिसलं पाहिजे, तटस्थ दिसलं पाहिजे, स्थितप्रज्ञ दिसलं पाहिजे, तर त्याला आपण योग असा म्हणतो. बाकी योग हा कर्मासु कौशलम, जे काम तुम्ही करणार आहात, जे काम तुम्हाला ड्युटी म्हणून दिलेलं आहे ते कुशलतेने करणे याला म्हणतात योग करणे. ओके, सो वन हू प्रुडेंटली प्रॅक्टिसेस द सायन्स ऑफ वर्क विदाउट अटॅचमेंट कॅन गेट रीड ऑफ बोथ द गुड अँड बॅड रिॲक्शन्स इन धिस लाईफ इटसेल्फ. Therefore, strive for योग, which is the art of working skillfully in proper consciousness. ओके, जे काही काम कराल ते कुशलतेने करणं गरजेचं आहे. नाव युक्ताहार, आता हे तर तुम्हाला पाठ झालं असेल. बट दोज हू आर टेम्परेट इन इटिंग अँड रिक्रिएशन, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मॉडरेशन ठेवणं. ओके,
हुज टेम्परेट इन इटिंग अँड रिक्रिएशन. खाण्याच्या बाबतीत मॉडरेशन आहे, रिक्रिएशन मध्ये मॉडरेशन आहे, म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज ज्या करतात ते. बॅलन्स्ड इन वर्क अँड रेग्युलेटेड इन स्लीप. खूप जागरण नाही आणि खूप झोपणं नाही. अति काम म्हणजे न करणं आणि खूप कमी काम न करणं कॅन मिटिगेट ऑल द सॉरोज बाय प्रॅक्टिसिंग योगा. त्याचे सगळे दुःख योगानी हरण होतात. There are many other shlokas that are dedicated to Karma Yoga in Bhagavad Gita, chapter 2, 3, 4, and 18. So, conclusion is that enlightened person sees inaction in action and action in inaction. Okay? So, inaction in action म्हणजे ऍक्शन मध्ये इनॅक्शन दिसतं आणि इनॅक्शन मध्ये ऍक्शन दिसते. हे एनलायटन द पर्सन सीज. एनलायटन पर्सन म्हणजे ज्याचं इल्युमिनेट झालेलं आहे, कर्मयोग किंवा पार्ट्स ऑफ योगा घेऊन जो इल्युमिनेट झाला आहे, ज्याला सेल्फ रिअलायझेशन झालेलं आहे, ज्याला थॉट्स क्लिअर झालेले आहेत, ज्याला म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मगाशी जे बघितलं ना, ग्रीफ, पेन, गुड बॅड याच्या जो पलीकडे गेला आहे, त्या व्यक्तीला ऍक्शन मध्ये इनॅक्शन दिसते आणि इनॅक्शन मध्ये ऍक्शन दिसते. ओके, आय थिंक हे संपलं. ओके, आता काही डाऊट्स आहेत तर विचार. हे एवढं जेवढं आपण घेतलं ते इम्पॉर्टंट आहे. याच्याशीच रिलेटेड एक छोटा टॉपिक आहे, घेऊन टाकूयात का? स्थितप्रज्ञ. 10 ते 15 मिनिटांचंच आहे. सगळ्यांना चालेल? हो हो हो